दिल्या जाणाऱ्या योजना ह्या जनतेच्या हितासाठी नसून त्यांच्या स्वतःच्या हितासाठी असतात। कारण यह सियासत आवाम पर कुछ इस तरह एहसान करती है, पहले तो छीनती है आंखें फिर चश्मे दान करती है। नमस्कार, मी प्रतीक विनोद वाडेकर, बॅरिस्टर आयडिया अँड केडी कॉलेज बडनेरा इथला विद्यार्थी विषयाच्या आणि वास्तविकतेच्या अनुकूल बाजूस मत मांडण्याकरता आपल्या समक्ष उभा आहे आणि विषय मांडतो राजकीय स्वार्थासाठी दिल्या जाणाऱ्या योजना लोकशाहीस घातक आहे। मुळातच कारण अध्यक्ष महोदय, विषयाचा अभ्यास करताना मला सर्वप्रथम एक प्रसंग आठवतो, ज्यामध्ये एक लहान मुलगा आणि त्याचे वडील घरामध्ये टीव्ही पाहत असताना टीव्हीवरती एक बातमी चालते। बातमीतून राजकारण नावाचा शब्द मुलाच्या कानावरती पडतो आणि मुलगा वडिलांना प्रश्न विचारतो की बाबा राजकारण म्हणजे काय? त्यावेळी वडील म्हणतात, पोरा राजकारण समजणार, तू एवढा मोठा नाही, तुला राजकारण समजणार नाही। बोल मुलगा हट्ट करतो आणि वडिलांना पुन्हा विचारतो की बाबा राजकारण म्हणजे काय, मला समजायचं आहे। त्यावेळी मुलाच्या हट्टापायी वडील त्या मुलाला घराबाहेर नेतात, एका उंच भिंतीवर चढवतात आणि म्हणतात, पोरा आता खाली उडी मार। त्यावेळी मुलगा म्हणतो, बाबा मी जर इथून उडी मारली तर मी पडणार, मला लागेल आणि रक्त निघणार। वडील हात समोर करून म्हणतात, पोरा काळजी करू नको, मी आहे, मी तुला पकडतो, तुला खाली पडू देत नाही, तुला लागू देत नाही। मुलगा वडिलांवरती विश्वास ठेवतो आणि खाली उडी मारतो। वडिलांच्या समोर आलेले हात मागे जातात आणि मुलगा तोंडावरती खाली पडतो, त्याला लागतं आणि रक्त निघायला लागतं। त्यावेळी अध्यक्ष महोदय, तो मुलगा वडिलांना विचारतो की बाबा तुम्ही मला पकडणार होते, खाली पडू देणार नव्हते, लागू देणार नव्हते, तर तुम्ही मला पकडलं का नाही? वडील म्हणतात, पोरा तुला राजकारण म्हणजे काय समजायचं होतं ना, तर राजकारण म्हणजे हेच की ज्यामध्ये स्वतःच्या सख्या बापावरती विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, ते म्हणजे राजकारण। अध्यक्ष महोदय, प्रसंग सांगण्याचं तात्पर्य असं की आजच्या आपल्या समाजाची वास्तविक अवस्था त्या तोंडावर पडलेल्या मुलासारखी झालेली दिसून येते आणि आजच्या या राजकारणी लोकांची अवस्था त्या विश्वासघात करणाऱ्या बापासारखी झालेली दिसून येते। कारण सत्तेसाठी आपापलेले राजकारणी लोक स्वतःची सत्ता स्थापन करण्याकरिता या पक्षातून त्या पक्षात, तर त्या पक्षातून या पक्षात जातात, पक्षांतराच्या माध्यमातून स्वतःची सत्ता स्थापन करतात आणि 5 वर्ष सत्ता भोगतात। पण जेव्हा पुन्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा अध्यक्ष महोदय, 5 वर्षामध्ये जे अराजकता पसरवली आहे, जे समाजामध्ये अराजकता पसरवली आहे, त्या अराजकतेवर पांघरून घालण्याकरिता निवडणूक तोंडावर असताना वेगवेगळ्या योजना राबवतात। अध्यक्ष महोदय, महिला सक्षमीकरणाच्या नावावरती पण महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकण्यात येते। पण खरं सांगायला झालं ना अध्यक्ष महोदय, तर जेव्हा या राजकारणी लोकांना पडली मतांची करकी, तेव्हाच बहीण झाली लाडकी। अध्यक्ष महोदय, पण जेव्हा या बहिणीची आबरू लुटल्या जाते, जेव्हा या बहिणीची भर रस्त्यावरती नग्न ढिंग काढल्या जातात, तेव्हा त्या बहिणीला त्या 1500 रुपयाच्या माध्यमातून न्याय मिळू शकणार का? किंवा त्या बहिणीचं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ शकणार का? हा प्रश्न, असे प्रश्न मी माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांसमोर मांडत आहे। अध्यक्ष महोदय, एवढेच नव्हे तर शेतामध्ये राबणारा माझा शेतकरी बाप जेव्हा 3500 रुपये प्रति बॅगच्या दराने सोयाबीनची बॅग खरेदी करतो आणि या राजकारणी लोकांच्या दिल्या जाणाऱ्या योजनांच्या आणि आश्वासनांच्या भूलथापांमध्ये पडून तो मोठ्या प्रमाणात कर्ज काढतो आणि सोयाबीन पिकवतो, पण जेव्हा तो सोयाबीन मार्केटमध्ये विकायला नेतो तेव्हा 3500 रुपये प्रति बॅगच्या दराने घेतलेल्या सोयाबीनला 3700 रुपये भाव देण्यात येते। त्यावेळी तेव्हा अध्यक्ष महोदय, माझा या कृषी प्रधान देशातला शेतकरी आपल्याला फासावरती लटकलेला दिसून येतो आणि त्यावेळी अध्यक्ष महोदय, साहिल पाटील नावाचे कवी त्या शेतकऱ्याच्या झालेल्या दुरावस्थेला संबोधून म्हणतात, शिळ्या भाकरीच्या अर्ध्या तुकड्यावर, कच्च्या कांद्याच्या एका घासावर लात मारली ज्या बोटावर, लटकला शेतकरी तेव्हा फासावर। पण अध्यक्ष महोदय, एवढंच नव्हे तर आजच्या या बेरोजगारांच्या तोंडावरती अग्निवीर नावाची पट्टी बांधली जाते। अशी दयनीय अवस्था आपल्याला आपल्या समाजाची झालेली दिसून येते। कारण या राजकीय नेत्यांच्या स्वतःच्या स्वार्थापायी दिल्या गेलेल्या योजना, ज्यामुळे आपल्याला आपल्या समाजाची झालेली दयनीय अवस्था दिसून येते, ज्यामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही, बेरोजगाराला रोजगार नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव नाही। हे कशामुळे? तर या राजकीय नेत्यांच्या स्वतःच्या स्वार्थापायी दिल्या गेलेल्या योजनांमुळे। म्हणून अध्यक्ष महोदय, सभागृहाने मांडलेल्या प्रस्तावाला पूर्णपणे समर्थन म्हणू इच्छितो की राजकीय स्वार्थासाठी दिल्या गेलेल्या योजना पूर्णपणे आणि मुळातच आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीसाठी घातक आहे। अध्यक्ष महोदय, माझे अनेक प्रतिस्पर्धी मित्र आले आणि इथं सांगून गेले की राजकीय नेत्यांच्या स्वार्थ या योजना आपल्या समाजामध्ये बदल घडवून आणतात। पण अध्यक्ष महोदय, त्या प्रतिस्पर्धी मित्रांना मी सांगू इच्छितो की
या राजकीय नेत्यांच्या सांगू इच्छितो कि राज्य की अवस्था क्या है। राज्य लाशों पे खड़ा है और ये नादान कहते कि देश में बदलाव हो रहा है। अध्यक्ष महोदय, आज आपल्याला दिसून येतं की शेतकऱ्याची अवस्था काय झाली। 3500 रुपयाचा भाव दिला जातो, 3700 रुपये। कापूस पिकवतो, कापसाला भाव दिला जातो 7000, एकेकाळी होता 12000, आज दिला जातो 7000। एवढेच नव्हे अध्यक्ष महोदय, तर आपल्याला आजच्या समाजातल्या महिलांची आणि आपल्या बेरोजगार पिढींची जे अध्यक्ष महोदय त्यांच्या रोजगारासाठी सतत झटत असतात, त्यांना दिले जातं। तर अध्यक्ष महोदय, त्यांना रोजगाराच्या नावावर काय दिलं जातं? त्यांना रोजगाराच्या नावावर अग्निवीर योजना दिली जाते। 4 वर्ष, फक्त 4 वर्ष त्यांना सर्व्हिस दिली जाते। म्हणून अध्यक्ष महोदय, या राजकीय नेत्यांच्या दिल्या गेलेल्या योजना त्या त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे, नाही तर जनतेसाठी बिलकुलच नाही आहे, जनतेच्या हितासाठी नाही आहे, त्या त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आहे। अध्यक्ष महोदय, सरते शेवटी जाताना एवढेच म्हणतो की चोर मेरी साधना का शेष रहना चाहिए, हम तुम रहे न रहे ये भारत देश रहना चाहिए। धन्यवाद।